संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। अंधेरी पश्चिमेकडील एका बहुमजली इमारतीतील 11व्या मजल्यावर काल रात्री भीषण आग लागली। या दुर्दैवी घटनेत एका 75 वर्षीय इसमाचा मृत्यू झालाय। मुंबईतील अंधेरी येथील पश्चिमेकडील एका बहुमजली इमारतीत काल रात्री 10च्या सुमारास आग लागली होती। इमारतीच्या 11व्या मजल्यावर लागलेल्या आगीमध्ये एक 75 वर्षीय वृद्ध व्यक्ती जखमी झाली आणि त्याचा मृत्यू झालाय, तर आणखी एक इसम जखमी आहे। आगीमुळे प्रचंड कल्लोळ मजला होता। फायर ब्रिगेडच्या जवळपास डझनभर गाड्या घटनास्थळी पोहोचल्या। रात्री 2च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवून ती विझवण्यात यश आले। या घटनेत दोघे जखमी झाले होते, त्याच्यापैकी एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय। मिळालेल्या माहितीनुसार अंधेरी पश्चिमेकडील लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट भागातील ओब्रॉय कॉम्प्लेक्स येथील एका बहुमजली इमारतीच्या 11व्या मजल्यावर अचानक आग लागली। इमारतीमध्ये राहणाऱ्या एका नागरिकाने तातडीने अग्निशमन दलाला फोन करून या घटनेची माहिती दिली। आगीचे वृत्त समजताच 15 मिनिटांच्या आतच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी प्रयत्नांशी शर्त करत आगीवर नियंत्रण मिळवत ती विझवली। या अपघातात एक वृद्धासह आणखी एक व्यक्ती असे दोघे गंभीर जखमी झाले। त्यांना असून त्याला अग्निशमन दल आणि स्थानिक लोकांच्या मदतीने तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र त्यांच्यापैकी 75 वर्षीय वृद्ध इसम राहुल मिश्रा यांचं निधन झालंय, तर रौनक मिश्रा वय 38 याची प्रकृती आता ठीक असून त्याच्यावर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहे। मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली त्याचं कारण अद्याप तरी समजू शकलेलं नाहीये। स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल या प्रकरणाचा तपास करते। मोठमोठ्या इमारतींमध्ये सर्व सुरक्षा व्यवस्था असतानाही आगीच्या अनेक घटना समोर येत आहेत। हैदराबाद मधील माधापूर येथील इनऑर्बिट मॉल समोर सत्य भवनात असलेल्या सॉफ्टवेअर कंपनीत नुकतीच भीषण आग लागली। ही घटना एका 5 मजली इमारतीत घडली, जिथे अचानक आगीच्या ज्वाळांनी परिसर व्यापला। प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेची खात्री करून अधिकाऱ्यांनी तात्काळ इमारत रिकामी केली। अग्निशमन दलाने तात्काळ दखल घेत आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी तैनात केल्या होत्या। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।